बोला. आज कोर्टात काय बॅटिंग केली तुला तुम्ही डॉक्टर. वा मांडलं बरं का तुम्हाला. अहो डॉक्टर आज सगळीकडे फक्त तुमच्याच नावाची चर्चा चालू आहे. अहो पोलिसांना पण कळना की हा माणूस गुन्हेगार हाय का नाही ते. अहो मी खरंच गुन्हेगार नाहीये. मी साधा डॉक्टर आहे, लोकांचे जीव वाचवतो. सांगा मी का लोकांचे जीव घेईन बरं. आणि मी जीव तोडून सांगतोय मी काहीच केलेलं नाही, मी नाहीये गुन्हेगार. आता लवकरच मी निर्दोष आहे हे सिद्ध होतंय की नाही बघा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लवकरच सुटणार तर. हो प्रश्नच नाही. आम्हाला आपल्या पाहुणचाराची काहीतरी संधी द्या. मला काय बी लागलं तर मला सांगायचं. हा पवार साहेब इथलं जेवण जमत नाही हो मला. चिकन चालेल का. पळेल. घेऊन येतो. पैसा बोलता है बॉस. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हे असं कसं आता विचारणार की म्या. मला सांग डॉक्टरांनी हे समज खून केलेत ना. टोन्या काय डोकर पडलास का तू. काय बी काय बोलतोस. डॉक्टरांनी काय बी केलं नाही. असं कसं बरं डॉक्टरांनी काय पण नाही केलं. जी माणसं खून चोरी करतात का नाही त्या माणसालाच पोलीस पकडून नेतात. मी बघितलंय. टोन्या तुला नसते ते उचापत्या कशाला पाहिजे रे. डॉक्टरांनी काहीच केलं नाही ना म्हणूनच ते लवकर सुटणार आहेत आता. डॉक्टरांना सुटून दे जेल मधनं, पण तू का डॉक्टरांवर लगीन नाही करायचं. टोन्या मग कान पिळलं तुला मोबाईल नको का. असून देत नको मला मोबाईल. आणि असं तसं चोरीच्या पैशाचा मोबाईल कुणाला पाहिजे ग. टोन्या काय चाललंय रे तुझं सारखं चोरी चोरी चोरी. तुला एकदा सांगितलं ना डॉक्टरांनी काहीच केलं नाही म्हणून. आणि असं बी मी जर डॉक्टरांशी लगीन नाही ना केलं तर आपल्याला वाड्यात जावं लागल. तुला चालणार आहे का. नाही 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 आपण इथंच थांबायचं. हा लय शहाणा. मग डॉक्टर बरं आपल्याला इथं राहून देत्याल. ते काय मला माहित नाही, पण तू डॉक्टरांवर लगीन नाहीच करायचं. नाहीतर त्यांनी जसा मला मंजुतीला दिला होता ना त्रास तसाच तुला पण देत्याल. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या खोलीत ते दागिनं पैसे पैसे कसं गेलं. आणि संजू नानाचा मोबाईल पण डॉक्टरांच्याच रूम मध्ये मला गावला. तो मोबाईल डॉक्टरांच्या रूम मध्ये कसा बरं गेला. अगं सांग ना दिदे. मला नाही माहित. तुला माहित नाही ना पण मला माहितीये. त्यांना एका नाही संजू नानाचा मोबाईल पाहिजे असणार आहे म्हणून त्यांनी संजू नानाला गायब केलं. टोन्या काय चाललंय रे तुझं. टोन्या तुझं मोबाईलचं कुळाचं डोक्यातनं गेलं नाही का. आणि झोप येत नाही घरी तुम दोघांना. हे कार्ट्या चल जाऊन झोप. टोन्या तुला गाणं ऐकायचं होतं ना. योग्य मोबाईल नाही पण मला गेम खेळायचे. बरं गेम खेळ. पण तू जे काय बोलला ना ते कोणाला बोलू नको. डिंपल मला सांग काय बोलला टोन्या. डॉक्टर टोन्या तुला गेम खेळायची ना. जा गुड नाईट जा. जज साहेब मी सरूबाई पाटील यांची साक्ष घेण्यासाठी कोर्टामध्ये बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. सरूबाई पाटील हाजीर हो. चला तिकडे. आजी कशा आहात तुम्ही. मला आजी म्हणायचं ना. या मी काय तुझी आजी बिज्जी नाहीये. आणि काय रे आपण कोर्टात आलोय. तू काय मला भेटायला आलास वय. तर विचारतोस कशा आहात तुम्ही. बरं सरूबाई
तुम्हाला नीट सगळं आठवतंय ना? म्हणजे तुम्ही साक्ष देऊ शकता ना? सगळं आठवतंय मला. तुझा केलेल्या गुन्ह्याचा पाडा कसा वाचती ना हे बघच तू. म्हणजे अजूनही तुम्ही वेड्यासारखंच वागता तर? मी कवर बडबडले? काय बी बोलू नकोस नाही तर तुझा मुर्दाच बसवून बघ. भाषा नीट वापरा, हे कोर्ट आहे. ह्याला बी नीट प्रश्न विचारायला सांगा. मी मत चांगली आहे आणि ह्यो जेलात गेल्यापासून ना मी आनंदात आहे. सगळं माझ्या मनासारखं चाललंय. आजी तुमच्या गोळ्या संपल्यात का? ए तुझी ही नाटकं बंद कर. मला काय झालेलं नाहीये. अहो आजी, तुम्हाला जे भास व्हायचे ना त्या गोळ्यांबद्दल बोलतोय मी. तूच खा त्या गोळ्या, तुलाच भास होतील त्या जेलमध्ये. जज साहेब मी साक्ष देईल पण त्या मॅडम असल्या तरच. त्या कंपाऊंडर मुडद्याला मी नाही देणार साक्ष. मला सांगा आजी, तुम्हाला कधीपासून दिसत नाही? तुला कोणी नुसतं चौकशा सांगितल्या तर? साक्ष मला दिसत नाही त्याचे आहे का तू खून केले त्याचे? जामीन नाही सांगत. हे पहा, त्यांची सांगायची इच्छा नसेल तर राहून द्या. जज साहेब, माझा त्यांना त्रास देण्याचा अजिबात हेतू नाहीये. त्यांना सांगायचं नाहीये, हरकत नाही, मी सांगतो. त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं आणि ते अनसक्सेसफुल झालं. त्यानंतर त्यांची दृष्टी गेली असं मला त्यांच्या घरातल्यांनी सांगितलं. माफ करा जज साहेब, मी मुद्द्यावरच येतो. जन्मतः एखाद्या व्यक्तीला जर का दृष्टीच नसेल, अशा माणसांचा सिक्स सेन्स डेव्हलप झालेला आहे असं आपण समजू शकतो. पण ज्या व्यक्तीचा ऑपरेशन मध्ये आणि तेही या वयामध्ये दृष्टी गेलेली आहे, अशा व्यक्तीचा कुठला सेन्स डेव्हलप होणार? आणि सर्व अजींचं असं म्हणणं आहे, मी वासावरून माणसं ओळखते. हे खोटं आहे हे मी सिद्ध करू शकतो. आलाय मोठा सिद्ध करणारा. मी तुला सिद्ध करून दाखवते. तू कुणाला बी माझ्या पुढे उभं कर, मी ओळखते का नाही बघ. आजी म्हणतात ते बरोबर आहे. माझ्यासारख्या साध्या सरळ भोळ्या माणसाला फाशीच झाली पाहिजे. हे काय चाललंय? भर कोर्टात म्हाताऱ्या माणसाच्या जीवावर उठलाय तुम्ही. त्यांना मारण्याचा प्रयत्न केलात. जज साहेब, या कृत्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस नाही केली. पेपरवेट आजींच्या हातामध्ये, याचा अर्थ आजींना दिसतं. आजी सगळ्या जगाला खोटं ओरडून सांगतात की मला दिसत नाही. अशा खोटं बोलणाऱ्या माणसाचा विश्वास ठेवणाऱ्या का नाही आलंय? जर का त्यांना दिसत नसतं तर पेपरवेट त्यांच्या डोक्याला लागलं असतं आणि डोकं फुटलं असतं. हे काय आजी, तुम्हाला दिसत असूनही खोटं बोलताय तुम्ही? जज साहेब त्यांना दिसत नाही. त्यांना दिसत नाही तर मग त्यांना साक्ष द्यायला कसं काय उभं केलं तुम्ही? जर का त्यांना खरंच दिसत नसतं तर पेपरवेट बरोबर त्यांनी हातात पकडलं नसतं. जज साहेब, मी हे सिद्ध केलंय. आजींना सर्व दिसतं. पण त्या मानसिक रुग्ण आहेत, त्यांना भ्रम होतात. त्यामुळे त्यांची साक्ष गृहीत धरली जाऊ नये. दॅट्स ऑल. तुझी किरडी उचलली, तुझा मुडदा बसवला, तुझ्या पालखीचा धूर निघाला तुझ्या लवकर. तुझं मोड बसवलं, माझी साक्ष गृहीत धरत नाही वय रे. हा तुला फासावर लटकवला पाहिजे. ऑर्डर ऑर्डर. मिस आर्या, तुम्ही अशा माणसाला साक्ष देण्यासाठी बोलावूच कसे शकता? यांच्याकडे बघता सरळ सरळ लक्षात येतंय की या भ्रमिष्ट झाल्यात. यांची साक्ष कोर्ट गृहीत धरणार नाही. यांच्या साक्षेवरून डॉक्टर अजित कुमार देव यांना आरोपी ठरवता येणार नाही.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.